नमस्कार. आज आज मी ब्लाऊजला परफेक्ट फिटिंग कशी करायची, तर परफेक्ट फिटिंग येण्यासाठी अगोदर बाह्या कशा जोडायच्या त्याच्यापासून सुरुवात केली पाहिजे. तर मी तुम्हाला बाह्या जोडून दाखवते, कोणत्या पद्धतीने बाह्या जोडायच्या, बाह्या जोडताना काय काय काळजी घ्यायची आणि मग फिटिंग कशी परफेक्ट येते, एका रेषेत फिटिंगची टीप येते, हे सगळं तुम्हाला बघायला मिळणार आहे. तर व्हिडिओ कुठेही स्किप करू नका आणि पूर्ण बघा. आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकनची घंटी प्रेस करा. तर इथे बघा, पहिलं काय, तर असा एक आतून भाग असतो बाहीला आपल्या आणि बाहेरून कट असतो. तर हा जो आतून कट आलेला आहे तो आतून कट आलेला पुढच्या भागाला जोडायचा असतो आणि बाहेरचा कट आहे तो पाठीमागच्या भागाला जोडायचा असतो. म्हणजे ही बाही आपली या साईडची, बरोबर. हा पुढचा भाग इकडे आहे पुढे. आणि आता ती बाही लावण्या अगोदर काय करायचं, शोल्डरच्या इथे बघून घ्यायचं एका रेषेत. हे शोल्डर मुंडा एका रेषेत आलाय का, तर थोडासा बघा किंचित असा बाहेर आलेला इथं, तर तो एका रेषेत करून घ्यायचा. नाही तर मग तुम्ही अशी पट्टी ठेवून बघू शकता. मी दाखवते तुम्हाला. ही अशी पट्टी ठेवायची, अशी किंचित थोडस जास्त आहे बघा, तेवढं आपण कट करायचं. म्हणजे एका सरळ रेषेत मुंडा पाहिजे इथे शोल्डरवर. अशा पद्धतीने हे कटिंग केलं की मग हा मध्ये जो आपण कट केलेला असतो बाही कटिंग करते वेळी, आणि परफेक्ट फिनिशिंग मध्ये फिटिंग येण्यासाठी बाहीची कटिंग पण अचूक पाहिजे. तर ती पण आपल्या चॅनलवर बाहीच्या कटिंगचे व्हिडिओ आहेत, तुम्ही कोणताही बघितला तरी चालेल. एकदम छान सुपर मराठी भाषेत आणि शांत एकदम सांगितलेले आहे मी पद्धती. तर तुम्ही बघू शकता बाह्यांचे पण व्हिडिओ, कशी घ्यायची परफेक्ट, कुठेही कमी जास्त होत नाही. ज्या त्या साईजला ज्या त्या साईजची बाही कशी काढायची ते मी व्हिडिओमध्ये सांगितलेलं असतं, फॉर्म्युले दिलेले असतात. तर चला तर मग ही बाही जोडून घेऊया. बाही न खेचता एकदम सैल हाताने मी पकडणार आहे आणि फक्त एकावर एक किनार ठेवून जोडून घेणार आहे. परफेक्ट मार्जिन द्यायचं इथं टीपमध्ये. एकदम सैल हात आहे माझा बघा. अगदी तंतोतंत एकसारखी बाही बसते बघा. दिसला कमीही पडली नाही आणि जास्त पण झाली नाही. सेम आता पुढची बाजू अशीच लावून घ्यायची, अशी. इथे पूर्ण झाली आपली जोडून. आता आपल्याला अखंड टीप टाकायचे डबलची. या पद्धतीने अखंड टीप टाकून घ्यायचे बघा. आणि असा मध्य बरोबर काढायचा शोल्डरचा आणि सुलट्या बाजूनीच एक पाव इंचावर टीप मारून घ्यायची, सुलट्या बाजूनीच. पण टीप मारते वेळी हे जे आपलं मुंडा जोडलेला असतं ते वरच्या साईडला ढकलायचं, दोन्ही साईडचं. या पद्धतीने असं वर ढकलून एकावर एक ठेवून घ्यायचं. हे मात्र एकसारखं उंची यायला पाहिजे. कधी तर हे शोल्डर जोडतो आपण ब्लाऊजची, तेव्हा हे चेक करून शोल्डर जोडायचे. असं अजिबात कमी जास्त होता कामा नये आणि एकसारखं कट करून घ्यायचं जरा कडेने. आणि मग ब्लाऊज उलटा करायचा आहे असा, आणि आतून एक फिनिशिंगची टीप द्यायची आहे, दाब टीप. हे बघा, तुम्हाला दिसला असेल इथं बघा, बरोबर टीपच्या इथे टीप आली, इथे अगदी सेम टीपवर टीप येते. या पद्धतीने तुम्ही बाही जोडत जा, म्हणजे फिटिंग एकदम परफेक्ट येणार. आणि आता एका रेषेत फिटिंगची रेष पण कशी आणायची टीप ते पण दाखवते
पूर्ण बघा व्हिडिओ. याच पद्धतीने मी ह्या बाजूचं पण बाही लावून घेते. तर आता दोन्ही बाजूची आपली झालेली टिपा मारून. तर कंबर आहे आपली 30. तर हुकची पट्टी पूर्ण घ्यायची आहे कडेपासून इथून आणि 30 वर खून करून घ्यायची. आपल्याला आता फिटिंग करायची, तर कशी करायची ते दाखवते मी तुम्हाला. 30 ला खून करून घ्यायची आणि मग इथून पुढे ही जी लूप पट्टी आहे ती सोडायची आहे. या टिप पासूनच घ्यायचं आहे आपल्याला. तर इथून इथं 4 इंच आणि 1 रेघ आहे. तर 4 इंचाचा चौथा भाग येतो 1 इंच. तर इथं आपल्याला 1 इंचावर खून करून घ्यायचे खाली कमरेला अशी. या टिप पर्यंत मोजायचं. इथून पुढे 1 इंच असं. आता इथे आपल्या अपर चेस्ट आहे 35. तर अपर चेस्टचा चौथा भाग येतो 8.25. तर 8.25 वर खून करून घ्या. इथं आहे आणि 5.5 दंडघेर आहे. या पद्धतीने टिप मारून घेऊया आता ही. याच्यात शेजारी आपल्याला दुसरी टिप मारायची. अजून एक टिप मारून घ्यायची. सेम पद्धत इकडे पण. बघा फिनिशिंग कशी आली आता आपली फिटिंगची. दिसतंय हे सरळ रेषेत येते बघा टिप. कुठेही आपल्याला आत तिरकी घेतलेली नाही. आपण जसं माप आहे आपलं तसं अपर चेस्ट, फुल बस्ट, कंबर आणि दंडघेर अशी माप टाकून आपण ही फिटिंग केलेली. बघा किती सुंदर लुक आलाय ब्लाउजचा, एकदम छान फिनिशिंग मध्ये. तर तुम्ही पण हा ट्राय करा हा व्हिडिओ बघून आणि नक्की मला कमेंट मध्ये सांगा तुमचा पण ब्लाउज कसा आला आणि कसा बसला. स्वतःच्या मापाचा शिवून बघा आणि घरी बसून सुद्धा स्वतः ब्लाउज शिकाल तुम्ही. अशा इतक्या सोप्या पद्धतीत मी तुम्हाला ब्लाउज कटिंग स्टिचिंग दाखवत असते. तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. चला तर मग पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. आता इथे तुर्तास थांबूया.
निरोप घेते तुमचा आणि तोपर्यंत तुम्ही पुढच्या व्हिडिओची वाट बघा. काळजी घ्या, स्वस्त राहा, मस्त राहा. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.